त्यांचं बोला. मंत्री महोदयाने आताच उत्तरात सांगितलं की नॅशनल सिक्युरिटी बोर्डचं केंद्र शासन स्थापन करणार, त्यामुळे राज्याला तशा प्रकारचा अधिकार राहणार नाही. पण मला वाटतं कुठेतरी उत्तरामध्ये चुकीचं उत्तर आहे. नॅशनल सिक्युरिटी बोर्ड जर स्थापन केलं तर त्याबरोबर आपल्याला राज्य शासनाचे सुद्धा काही कायदे त्यामध्ये चांगल्या कामासाठी आपल्याला लागू करता येतील. जसं आपलं कामगार बोर्ड आहे, बांधकाम कामगार लेबर कार्ड आपले अतिशय चांगली योजना आहे. बांधकाम कल्याणकारी बोर्ड जे आहे तशा प्रकारच्या सगळ्या योजना, म्हणजे यांच्या डिलिव्हरीची काही घरची महिला असेल, यांना हेल्थ सिक्युरिटी असेल, यांचा ट्रॅव्हलिंगचा खर्च असेल, यांना काय अपघात झाला तर त्यासाठी काही मिळणारी रक्कम असेल, या सगळ्या योजना आपण यांना लागू करणार का? उदय, मी पहिलेच सांगितलं की सध्या तरी कायद्यामध्ये ही तरतूद आहे की नॅशनल सोशल सिक्युरिटी बोर्ड हा तयार होईल. आणि आपण जे म्हटलं बांधकाम कामगार मंडळाचं जे मंडळ आहे हे बांधकाम कामगार मंडळाचा कायदा सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. आणि त्यात ही तरतूद आहे की राज्य शासनाने त्याचं स्वतंत्र मंडळ बनवावं. आणि याच्यासाठी BOCWसाठी देशाचं स्वतंत्र मंडळ नाही, याच्यात सगळ्या राज्यांचे इंडिव्हिज्युअल मंडळ आहेत. त्यामुळे असा कायदा व्हावा या दृष्टीने केंद्र सरकारशी आपण संपर्क करू, त्यांच्यासोबत पाठपुरावा करू. आणि निश्चित आता हे नवीन कायदे येतात आहे, याचे अजून बरेच हे निघायचे राहिले आहेत. येणाऱ्या काळात असं स्वतंत्र मंडळ बनवता येईल का या दृष्टीने सुद्धा आपण तपासून कार्यवाही करू. प्रश्न